अजित पवारांचा पक्ष भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादीचे नेता सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात। सयाजींच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही, नाशिक भाजपची तपोवन वादावर भूमिका। लाडकी बहीण योजनेचे श्रेय अजित पवारांचं, आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं नवा वाद। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतला वाद चव्हाट्यावर। भारताची अर्थव्यवस्था सुसाट, गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 8.2% वाढ। उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला। समीर भुजबळ यांचा झाडे तोडण्यास विरोध, तपोवन वृक्षतोड प्रकरणात उतरले भुजबळ। नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही, झाड तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांचे आज पहिले वर्ष श्राद्ध, संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड अटकेत, वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष होऊनही बेपत्ता। विमानसेवेला तांत्रिक अडचणींचा फटका बसणार, A320 विमानाच्या तंत्रदुरुस्तीसाठी उड्डाणे थांबवणार, विविध विमान कंपन्यांची उड्डाणे उशिराने।